बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। अखेर आज पावसानं जोर धरला। आज सकाळपासून कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम आणि मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या। दिवसभर आकाशात काळ्या मेघांची गर्दी होती, त्यामुळे खऱ्या अर्थानं पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव आला। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 13.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। अजूनही जिल्ह्यातील नद्या, तलाव आणि धरणं भरण्यासाठी मुबलक पावसाची गरज आहे। अशावेळी 1 जुलैपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। हा अंदाज खरा ठरावा इतकीच तुर्तास अपेक्षा आहे। यावर्षी पावसानं ओढ दिल्यानं पाणी टंचाईचं गंभीर संकट निर्माण झालंय। परिणामी साऱ्यांनाच मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। 23 जूनपासून कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू झाला, पण एखाद दुसरी सर पडल्यावर पावसानं विश्रांती घेतली होती। खऱ्या अर्थानं सोमवारी रात्रीपासून पावसानं जोर घेतलाय। सोमवारी रात्री तासभर दमदार पाऊस झाला, तर आज दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या दमदार सरी कोसळल्या। शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संपूर्ण राज्यात पावसाची नितांत गरज आहे। अशा वेळी आज बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्यानं साऱ्यांनाच दिलासा मिळालाय। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात सरासरी 13.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 63.8 मिलीमीटर पाऊस गगनबावडा तालुक्यात झाला। यावर्षी जून महिना संपत आला तरी सरासरीच्या केवळ 31% पावसाची नोंद झाली आहे। यावर्षी प्रामुख्यानं जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यात पावसाचा जोर वाढेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे। त्यानुसार 1 जुलैपासून कोल्हापूरसह महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। सोमवारपासून मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पाऊस सुरू झालाय। लवकरच उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढावा अशीच सध्या प्रार्थना होतीये।